मी ना आता पवईला आले, म्हणजे कालच ॲक्च्युली आली आहे. तर थोडं शूट नाही करता आलं मला, कारण गर्दी पण खूप होती आणि माझ्याकडे वजन बॅगा वगैरे होत्या, त्याच्यामुळे मी काय शूट केलं नाही. मग आज जरा आराम वगैरे केला मम्मीकडे. मस्त जेवण वगैरे सगळं झालं, चहा वगैरे झाला आणि आता मम्मीचं घरचं थोडंसं सामान आणायचं आहे, तर डीमार्टला चालली. आणि आता इकडचे म्हणजे 2-3 दिवस राहणार आहे, त्याच्यामुळे मी काय रेसिपी बनवते, काय शूट करते, कुठे बाहेर जाते मी, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. मम्मीच्या इथून डीमार्टला जायला फक्त वॉकेबल 15 मिनटं लागतात आणि ऑटोने 5 मिनटांमध्ये पोचतो. पण आता स्वराज आहे आणि ऊन पण खूप आहे, त्याच्यामुळे आम्ही ऑटोने चाललो आहोत. ती ज्या एरियामध्ये राहते तो आजूबाजूचा हा परिसर खूप छान आहे. तिथे खूप मोठमोठे टॉवर वगैरे आहेत आणि छान वाटतं तिकडे. डीमार्टमध्ये शूट करायला अलाउ नव्हतं, तरीही मी थोडंसं शूट केलं स्वराजचं. स्वराज तिकडे गेल्यानंतर त्याला बिस्किट वगैरे हवं होतं, ते घेतलं आणि टी शर्ट त्याला आवडला, तेही त्याने स्वतःच्या मनाने चॉईस करून घेतलं. आलेलो डीमार्टला, गर्दी खूप होती. आता आम्ही रिटर्न चाललो. तर वाजले किती? 6:15 झाले. तिथे हो, खूप वेळ झाला ना आपल्याला. मी ना शेंगदाण्याचे लाडू बनवते. मम्मीला हवे होते, ती म्हणते का तू वेगवेगळ्या रेसिपीज बनवते, तर इकडे आलीस तर मला जरा शेंगदाण्याचे लाडू मला आवडतात, तर मला बनवून देशील का. म्हटलं ठीक आहे, बनवून देते. त्यात काय आता, एवढी इझी रेसिपी आहे. 2च फक्त पदार्थ लागतात, शेंगदाणे आणि गूळ, बस एवढंच. ही तिची खूप जुनी कढई आहे आणि इथे बघा 1/2 किलोपेक्षा थोडी जास्त आहे शेंगदाणे. 1/2 मिनटं भाजून घेतलेले आहे शेंगदाणे. ते आता थंड करायला ठेवते थोडा वेळ. इथे शेंगदाणे थंड झालेत, आता ते मिक्सरला बारीक करून शेंगदाणे आणि गूळ घेतलं आहे, तर ते बारीक करून घेते शेंगदाणे आणि गूळ व्यवस्थित आणि नंतर लाडू बांधायला घेते. अगदी लगेचच होतात पटकन, एवढा काही टाईम नाही लागत आणि काय मोठी रेसिपी पण नाही आहे लाडूची, ते एकदम इझी आहे. मी मम्मीसोबत गेली होती डीमार्टला, तेव्हा थोड्याफार छोट्याशा, म्हणजे मी जास्त काही खरेदी केली नाही, कारण तिच्या बाजारात तिच्यासाठी तिचं घरचं सामान आणायचं होतं, तर म्हटलं माझ्यासाठी पण काहीतरी 2-4 वस्तू. हे हा मी माझ्या किचनच्या, म्हणजे किचन रेसिपीज वगैरे बनवते ना, त्यासाठी आणलं आहे. तर हे मी ज्यूस वगैरे, मिल्कशेक वगैरे बनवण्यासाठी आणलं आहे. 79ला मिळालं मला आणि हे मला खूप आवडलं, खरं तर छान आहे. हे ड्राय टिश्यू पेपर आणले, जे की मला लागतात नेहमीच. आणि फालुदा, इडलीचं फालुदा, हे प्रीमिक्स आहे खरं तर फालुद्याचं, तर ते आणलेलं आहे. बाय 1 गेट 1 होतं. तसे तर एक घेतलं तरी सेमच प्राईस होती आणि 2 घेतलं तरी तेच, फ्री वगैरे असं काही नसतं त्यांचं. आणि स्वराजला हा टी शर्ट घेतला मी, हे बघा टी शर्ट पण छान आहे, कपडा पण चांगला आहे. तसं तर मी त्याला सारखेच कपडे घेत असते कुठे जाईल तिकडे, पण त्याला तिथे आवडला हा, म्हणून मी घेतला हा. आणि ही पण प्लेट छान आहे, खूप छान आहे. 39ला घेतली आहे मी. तर मी काय काय रेसिपीज वगैरे बनवत असते, तर ते डेकोरेशनसाठी मी ही अशी प्लेट घेतली छान. हे पण सेमच, माझ्याकडे प्लेट आहेत भरपूर स्टीलच्या, पण तरी पण मी ही घेतली. डिझाईन वगैरे छान आहे, छोटीशी नॉर्मलच अशी. आणि हे चॉकलेट सिरप, जे की दुकानात थोडंसं महाग असतं, डीमार्टमध्ये थोडं डिस्काउंट करून मिळालं मला हे, तर ते घेतलेलं आहे. आणि हे काय स्वराजने स्वतःसाठी घेतलेलं आहे, ओरिओ बिस्किट, ते त्याला आवडतं म्हणून त्याने घेतलेलं आहे. तर बस जास्त काही केली नाही आहे शॉपिंग. बस मी बोलली ना तुम्हाला, मी थोड्याशाच वस्तू घेतल्या. संध्याकाळी आम्ही चहा वगैरे घेऊन डोंबिवलीला जाण्यासाठी निघालो आणि घाटकोपर स्टेशनला बघा संध्याकाळची खूपच रश असते. संध्याकाळी काय सेंट्रल लाईनला नेहमीच गर्दी असते आणि ट्रेन पण लेटच असतात. फायनली आम्हाला ट्रेन मिळाली.
चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.